जगामध्ये तिरंगा माझा दिमाखात डोलत आहे. सांगण्यास त्याची थोरवी मी गर्वाने आज बोलते आहे. सांगण्यास त्याची थोरवी मी गर्वाने आज बोलते आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय जल्लो, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या तमाम छोट्या राष्ट्रभक्तांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या, राष्ट्रगौरव दिनाच्या अनंत शुभेच्छा. आज प्रत्येकाचे मन राष्ट्रप्रेम, राष्ट्र अभिमान व गर्व यांनी तुडुंब भरले आहे. आज माझ्या भारत मातेलाही एक नवं तेज, नवी झळाळी, नवा साथ चढला आहे. हा दिवस इतर दिवसांसारखा साधा सुद्धा दिवस नाही. आपल्या सुराज्याचा, आपल्या स्वराज्याचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करणारा सुवर्ण दिन आहे. या मंगलक्षणी गौरवशाली इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या माझ्या भारत मातेचा कण अणकण, आपल्या पराक्रमाची गाथा आणि कथा आपल्या लेकरांना सांगण्यासाठी जणू आज सादर घातला असावं. या उल्हासात, या उत्सवात आणि या हर्षात मीही भिजून चिंब झाले. आणि म्हणूनच युगानुयुगे स्वातंत्र्य लढ्याचे आणि राष्ट्राचे प्रतीक असणाऱ्या या तिरंग्याला वंदन करून 4 शब्द बोलावे यासाठी आतुर झाले. 15 ऑगस्ट 1947 या मध्यरात्री 12 वाजता 12चे टोल वाजले आणि समस्त देशवासियांच्या काळजाजून ठोका चुकला. शेकडो वर्षांनी माझा भारत देश गुलामगिरीच्या शृंखला तोडून मुक्त झाला. याच दिवशी एका नव्या युगाचा, नव्या पर्वाचा, एका लोकराज्याचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. म्हणून तो क्षण, ती रात्र संपूर्ण भारतीय इतिहासात मौल्यवान आहे. यासाठीच आपण दरवर्षी हा दिवस एक राष्ट्रीय सण, एक राष्ट्रीय उत्सव म्हणून मोठ्या दिमाखात साजरा करत आलोय आणि साजरा करत राहणार. या डौलाने, या सन्मानाने 15 ऑगस्ट 1947 रोजी तिरंगा फडकत होता. आधी त्याच डौलाने, त्याच सन्मानाने माझा तिरंगा गगनात फडकत आहे. म्हणून तर माझे मन आज म्हणते, उत्सवातील रंगांचा बहानभात कसा आज सजला, उत्सवातील रंगांचा बहानभात कसा आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत घडवला, ज्यांनी भारत घडवला. आज या सौभाग्य दिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लहानांपासून थोरांपर्यंत सर्व जाती धर्माचे अबाधित हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन साजरा करत आहे. हा स्वातंत्र्य दिन म्हणजे देशाच्या उदयाचे, विकासाचे व उन्नतीचे एक पर्व आहे. आणि आम्हा सर्वांना यावर नक्कीच गर्व आहे. पण केवळ जयघोष करून आपली जबाबदारी संपणार नाही. या देशाला बलशाली बनवण्याची दिव्य स्वप्न आपणास साकार करायचे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्य आपणास पार पाडायचे आहेत. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा समर्पणाचे आणि स्वातंत्र्याचे चीज झाले असे आपणास म्हणता येईल. शेवटी या शुभप्रसंगी देश सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू यांसारख्या अनेक विभूतींना त्रिवार वंदन. भारत मातेचे पांग फेडण्यासाठी आपल्या प्राणाचे हसत मुखाने बलिदान करणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या अनेक वीरपुत्रांना श्रद्धांजली. शिवाय देशाच्या सीमेवर निध्या छातीने डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व जवानांना प्रणाम. शेवटी जाता जाता आपल्या देशासाठी, देशाच्या सामर्थ्यासाठी एकट्याने राहण्याचे आवाहन करते. कारण अनेकता में एकता इस देश की शान है. कारण अनेकता में एकता इस देश की शान है. गर्व से कहती हूँ, मेरा भारत महान है, मेरा भारत महान है. जय हिंद, जय भारत.